आणि अशामध्ये मला वाटतं की पुस्तक वाचणं तुम्हाला तुमच्या माइंडला शार्पनिंग देण्याचं काम करू शकते. वाह. But my father always told me कि सबके नसीब में किताब नहीं होती. So before I understood books, I understood the importance of books. ते रानडे इन्स्टिट्यूट ज्यांना माहिती असेल फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरची पुण्यातली, तर तिथे आता मी आहे आणि मी ह्यांच्या बॅचला शिकवलंय, व्हिजिटिंग मास्टरकी केली आहे खरं. As much as we can, I think it's always essential and gives us a very new way of viewing the world. ग्रेट आंसर. अभी ये सबमिशन नहीं था, नहीं तो मैं आपको A+ दे देता. आता सध्या जर पाहिलं व्हिडिओ बनवत असताना 1000 व्हिडिओ वळल्यावर त्यांना 200 रुपये मिळतात. बापरे. आणि 200 रुपयावर घर चालवणं सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप कठीण आहे. आणि त्या मग नंतर मी G.A. कुलकर्णींचे एक 5 ते 6 पुस्तकं विकत घेतले. पिंगळा वेळ, सांज शकून, रक्तचंदन. मग मला एकदम फिक्शन मध्ये आवड निर्माण झाली. The book is the struggles Virat has faced in his life, like in 2008 when his dad passed away. Or reading through digital apps. Then after a point, I get exhausted. My eyes get exhausted. But if I read books, it's a comfort for me. The establishing shot असतो ना. तो तारक मेहता में नहीं कि वो zoom in होता बोला Google सोसाइटी. नमस्ते. बुकब्रोचा हा 75वा एपिसोड आहे. मलाही आश्चर्य वाटते की बघता बघता 75 भाग झालेत आणि हा 75वा एपिसोड काहीतरी खास पाहिजे. तर काय बरं करायचं, कुठल्या लेखकाची, स्पेशल लेखकाची मुलाखत घ्यायची का, काही लाईव्ह इव्हेंट करायचा का, असे मी अनेक पर्याय मनातच चाचपत होतो. पण मला असं वाटलं की जे पुढच्या पिढीचे शिलेदार आहेत, जे पुढच्या पिढीचे वाचक आहेत, त्यांच्याबरोबर आपण हा महत्त्वाचा एपिसोड करायला पाहिजे. आणि इथे ही सगळी जी तुम्हाला दिसत आहेत ती माझी विद्यार्थी मित्रमैत्रिणी हे झालेले आहेत. आम्ही इथे आहोत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं जे जर्नलिझम आणि कम्युनिकेशनचं डिपार्टमेंट आहे. म्हणजे जे रानडे इन्स्टिट्यूट ज्यांना माहिती असेल फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरची पुण्यातली, तर तिथे आता मी आहे आणि मी ह्यांच्या बॅचला शिकवलंय, व्हिजिटिंग मास्टरकी केली आहे खरं तर. आणि त्याच्यामुळे आज विचार केला की लेट्स स्पीक विथ दीज पीपल. दीज आर ब्रिलियंट स्टुडंट्स. कालच त्यांची परीक्षा संपली आणि त्याच्यानंतर पुन्हा त्यांना मास्तरांनी कामाला लावलं. याबद्दल आधीच सॉरी तुम्हाला सगळ्यांना करतोय. आणि सगळ्यांची आता मी तुम्हाला ओळख करून देतो. हा जो सगळ्यात उजवीकडे तुम्हाला स्टायलिश हिरो दिसतोय, हा आमचा आहे उमंग बाफना म्हणून आहे विद्यार्थी. अतिशय स्मार्ट आहे. त्याच्यानंतर त्याच्या शेजारी जी आहे ती कृतिका भट्टा आहे. वेलकम कृतिका इन दिस फ्रेश एपिसोड ऑफ बुक ब्रो. साईनाथ जाधव हा आमचा इथे तरुण मित्र माझ्या उजव्या हाताला आता दिसतोय. माझ्या डावीकडे आहे मेघा यादव. आणि मेघा ही किती वेगळ्या पद्धतीने विचार करू शकते हे तुम्ही एपिसोडमध्ये बघणार आहात. वैभव हा या सगळ्या लोकांचा दादा लीडर आहे. त्यांचा तो क्लास रिप्रेझेंटेटिव्ह होता, त्याच्यामुळे वैभव पवार. आणि अद्वैतचं आता पॉडकास्ट त्यांनी नवं चालू केलं स्पॉटिफायला, अद्वैत अय्यर, पण त्याला नीट मराठी येतं. सो आजचा भाग देखील इट विल बी लाईक परहॅप्स ट्रायलिंग्वल काइंड ऑफ एपिसोड. काही भाग मी मराठीत बोलीन, कभी कभी हिंदी में बातें करेंगे, समटाइम्स वी मेट जस्ट शिफ्ट आवर गियर टू द इंग्लिश. सो तुम्हाला आवडेल अशी आशा आहे. आणि मागे हा सुंदर सगळा परिसर दिसतोय, ही जुनी ब्रिटिशकालीन असणारी इमारत बहुतेक ही रानडे इन्स्टिट्यूटची अतिशय चांगली इमारत आहे. माझी खात्री आहे की जे पत्रकार मित्रमैत्रिणी किंवा वेगवेगळ्या चॅनलसाठी आता काम करणारे, न्यूजपेपरसाठी काम करणारे जे माझे बुक ब्रोकर मंडळी आहेत, आपले सबस्क्रायबर आहेत, त्यांना हे बघून खूप आठवणी येणार आहेत, विशेषतः त्यांनी जर इथे शिक्षण घेतलं असेल तर. आता माझ्याबरोबर आमचे हे 2 विद्यार्थी आहेत, विद्यार्थी मित्रमैत्रीण जे आहेत माझ्याबरोबर. हा आहे साईनाथ जाधव. साईनाथ मूळ नांदेडचा आहे, पण आता पुण्यात असतो. साधना जे मासिक आहे त्याच्याबरोबर तू काम करतोस, तू मला सांगितलं होतंस. मला वाटतं त्याचं काय ऑडिओ व्हिज्युअल तू करतोस. हा, त्यांचं व्हिडिओ डिपार्टमेंट बघतो. व्हिडिओ डिपार्टमेंट, शूट करणे, एडिट करणे, थंबनेल. बरोबर आहे. साईनाथचं मला एक पटकन जाता वैशिष्ट्य सांगू दे की हा माझ्या कुठल्याही लेक्चरला आधी कधी उपस्थित नव्हता, पण हा माझ्या शेवटच्या लेक्चरला जेव्हा असाइनमेंट दिली होती तेव्हा आला. पण मला त्याचं कौतुक वाटलं की त्या दिवशी मग त्यांनी मला सांगितलं की तो बेसिकली काम करत होता, त्याला त्यामुळे त्या व्हिजिटिंग मी लेक्चरर असल्यामुळे त्याला ते तास शक्य नव्हते जे अधिकचे होते ते. आणि त्यांनी खूप प्रयत्न करून सुंदर प्रेझेंटेशन दिलेलं. आणि यहा जो बगल में मेरे साथ है ना वो है मेघा यादव. तो जो एक क्लास में लड़की रहती है ना वो हमेशा टॉपर या नेक्स्ट टू द टॉपर रहेगी. तो मेघा इज जस्ट लाइक दैट. सो मेघा इज बेसिकली फ्रॉम मेघालय. शिलोंग से मेघा शिलोंग को बिलोंग करते है. आणि मेघा इन विच लैंग्वेज आर वी टॉकिंग नो. मी तुझ्याशी मराठीत बोलतो आता कारण आपला ऑडियंस आहे. आणि मेघा आपसे तो मैं असमी में नहीं बात कर सकता. असमी लैंग्वेज है ना आपकी.
कौन सी है? Khasi is the language. Oh my Actually, God. there are 3 languages: Okay. Khasi, Garo, and Jaintia. But majorly Khasi is spoken. म्हणजे युपीएससी जे परीक्षा देतात त्यांना हे नक्की माहिती असणार आहे, पण बाकी भारतीय आपण मेघालयाविषयी किती अनभिज्ञ असतो हे याच्यातनं कळतं की किती आपण नॉर्थ ईस्टर्न स्टेट्सना टेकन फॉर ग्रँटेड धरतो, की मला पटकन काय बाबा तिथे आसामी हे, कारण आसामी मोठं स्टेट आहे, आसामी लँग्वेज मोठी आहे, त्याच्याविषयी आदर आहे, पण आपल्याला खासी नुसतं नाव ऐकून माहिती असतं. पण आय टोटली फॉरगॉट, सो आय अपोलोजाइज फॉर दॅट. एंड आई होप यू विल टॉक अबाउट खासी बुक्स ऑल्सो अभी. सो पहले आप ही को मैं क्वेश्चन में पूछ देता हूँ. आपके हाथ में कोई बुक दिख रहा है मुझे. व्हाट इज दैट बुक? इज इट योर फेवरेट बुक? Yeah, it's one of my favorites. Okay. It's a diary of 13 years old girl and her struggle, and it's beautifully written. So this Diary is, of Young Girl yes, by Annie Frank. yes, Yeah, that's the name. So you like that book? yes. It's a very sad tale It is. set It in the is. background of World War II Yes. and all that Jews and Holocaust and everything. It has a very personal touch, and personally, I have been writing diaries. But what this 13 years old girl has written, the language and emotion she has put in, I don't think so till date I can write the way she puts in. Do you read Khasi books also? Yes, a few. I don't have much that level of grasp in Khasi language because we're always taught in English medium. But then, yeah, there are few Khasi oral communications books. Oh, okay. Recently, few of my professors they have written, and I do recommend a few. And a lot of nature is in touch of these books. You'll understand how Meghalaya is, how Northeast is, and even after the diverse geographical land, we are so Indian. Even the history is not known, the freedom struggle is not known. So yes, I do read these books to keep in touch that India is very diverse and we should know all parts of So it. which are your other favorite authors or books? What can you tell about them? I cannot select one single book. It's very difficult. But I'm more into fiction. Okay. Till date, I'm a fairy tale wala girl. I'll still read books जहाँ पे कहानियाँ हो, जहाँ एक दुनिया हो, जहाँ मैं जी रही हूँ apart from the materialistic world. वाह. So there's a book called Naughtiest Girl जो school days के ऊपर है. I still love reading all the volumes of it. I can Wow. start it like from 1 to 3, 4, again go to 1. So that much I love the book. There are many such. Ruskin Bond as a writer. I mean, Wow. most of us, if we read him, एक अलग दुनिया है, बहुत प्यारी दुनिया है. साईनाथ, तुला मित्र काय आवडतं? कुठलं म्हणजे मराठी साहित्य आवडतं? कुठल्या भाषांमधलं आधी वाचतोस? कसं मला सांग. मराठीमधलं मोस्ट ऑफ दी वाचतो आणि बऱ्याचदा माझ्यासोबत असं झालं, म्हणजे मला नॉन फिक्शनची आवड खूप होती सर. आणि मध्यंतरी काही कालावधीपूर्वी मी राही अनिल बर्वे यांचं श्वास पाणी हे पुस्तक वाचलं आणि ते पुस्तक थोडंसं झिकझॅक पद्धतीचं आहे. सुरुवातीला मला ते अवघड जात होतं वाचायला, नंतर ते वाचलं, त्याचा एवढा प्रभाव माझ्यावर पडला. आणि राही अनिल बर्वे यांच्यावर जी.ए. कुलकर्णींचा प्रभाव कसा आहे ॲज अ स्टोरी टेलर म्हणून, मग नंतर मी जी.ए. कुलकर्णींचे एक 5 ते 6 पुस्तकं विकत घेतले. पिंगळा वेळ, सांज शकून, रक्तचंदन. मग मला एकदम फिक्शन मध्ये आवड निर्माण झाली. आणि त्याच दरम्यानच्या काळामध्ये मग मी समीर गायकवाड यांचे काही लोकसत्तामध्ये गवाक्ष नावाचं सदर यायचं त्यांचं, मला ते कथा एकदम रिलेट व्हायला लागल्या. ऑडिओ व्हिज्युअल माध्यमात काम करतोय सर साधनामध्ये, आणि मध्यंतरी प्रोजेक्ट रिलेटेड मी डॉक्युमेंटरी पण साधनावर बनवली. मग नंतर मला सिनेमे पाहायची पण बऱ्यापैकी चांगली आवड आहे. मी आधी भरपूर पाहिलेत, म्हणजे शोशांक रिडम्पशन पासून बरेचसे सिनेमे जे ऑल टाइम फेवरेट आहेत. मग मला ॲज अ स्टोरी टेलर म्हणून माझं म्हणणं असं आहे की कुठल्याही फिल्म तयार करणाऱ्या माणसांनी वाचन करावं, चिंतन करावं, मनन करावं, त्याच्यामधून चांगलं आउटपुट काहीतरी फिल्मच्या माध्यमातून ते देऊ शकतात. That's a very nice message. I always wonder that why Indian languages do not get translated as often as they should have been in the literature. मतलब मुझे खासी लैंग्वेज का पता नहीं है भाई, मैं अच्छा रीडर हूँ, मुझे बहुत शर्म हो गई कि I have not read a single book in translation of Khasi, and I'm sure you have not heard about J. Kulkarni probably. So ये जो है वो जो भारत के, क्योंकि अब सब लोगों का जो इंडियन पीपल है उनका डीएनए सेम है. सो एज अ रीडर यू डोंट हैव एनी प्रॉब्लम, आपको सब कुछ पता ही होता है क्या क्या है. ओनली डिफरन्स इज द लँग्वेज. येस, थँक्यू सो मच. थँक्यू सर. थँक्यू. आता माझ्याबरोबर हे 3 विद्यार्थी आहेत. हलका हलका पाऊस सुरू झालाय, पाऊस वाढला तर मी आज जाणार आहोत, पण पटकन त्यांची इथे ओळख करून देतो कारण फ्रेम इतकी सुंदर आमच्या मित्रांनी समोरनं लावली आहे. सो माझ्या उजव्या हाताला हा विद्यार्थी हा सोलापूर अक्कलकोटचा प्रॉपर आहे आणि रोहित बनसोडे रोहितचं नाव आहे. आणि रोहित काय कुठल्या पुस्तकाविषयी बोलणार आहे मला एक कुतूहल आहे खरं तर.
त्याच्यानंतर माझ्या ऑन माय राईट साइड कृतिका भट्टा इज सिटिंग, अँड कृतिका, ॲज यू मे हॅव गेस, शी आई थिंक बिलोंग्स टू एलिट कोलकाता रीडर्स क्लब, यू नो, जो कोलकाता के सारे रीडर्स है. सो कृतिका इज अ वेरी ब्राइट स्टूडेंट, और वो शायद most likely you will be taking Jhumpa Lahari now. I am very sure. I am a die-hard fan of Jhumpa, but let's talk about that later. आणि माझ्या डावीकडे वैभव आहे. वैभवची मी मगाशीच ओळख करून दिली. वैभव पवार हा मूलतः मला वाटतं त्याला पहिल्या दिवशी त्यांनी मला क्लिअर केलं होतं की साहित्य वगैरे हे सगळं त्याला आवडतं, पण मूळ त्याची आवड आहे व्यावसायिक जी सगळी जर्नलिझम आहे, जे PR चं क्षेत्र आहे, बिझनेसचं जे सगळं क्षेत्र आहे, ते तुझी आवड आहे ना वैभव, इफ आय एम नॉट मेकिंग अ मिस्टेक. आणि त्यावर नाही जाता तर सांगतो, बाय द वे, गीता पिरामल म्हणून आहेत मॅडम, त्यांची 2 पुस्तकं आहेत. बिझनेस महाराजा म्हणून एक त्यांचं पुस्तक आहे, आणि अजून एक पुस्तक आहे. तर यू शुड रीड दीज बुक्स बाय गीता पिरामल. आणि द बुक आई फॉरगॉट द टाइटल, आई विल अपलोड द इमेज नाउ, बट उसमें बिरलास है और बाकी भी सब लोग है. सो तू वाचलं नसशील तर ते वाच. आणि काय करायचं, पाऊस आला, इथेच बोलत राहायचंय का आज जायचं, कारण पाऊस येईल आता, पाऊस येईल. फ्रेम चेंज करू, येईल ना, आयफोन येतो, इलेक्ट्रॉनिक नाही, बंद कर, कारण पाऊस यायला लागला. वैभव, तुझं आवडतं पुस्तक कुठलं आतापर्यंतच्या प्रवासामध्ये? शालेय पुस्तकांव्यतिरिक्त जर पुस्तक सांगायचं झालं तर मला आवड नेहमी अशा पुस्तकांमध्ये राहिलेली आहे जे मला काहीतरी आयुष्यात शिकवण्याचा प्रयत्न करतात. आणि अशा सगळ्या पुस्तकाच्या मध्ये एक पुस्तक माझ्या वाचनात आलंय, ते म्हणजे न संपणारी रेष. बर, या शीर्षक आहे, हो, न संपणारी रेष. हो. या पुस्तकाच्या माध्यमातून मला असं समजलंय की चांगलं आणि वाईट काळ कुठलंही असू दे, पण ह्या 2 गोष्टी नेहमीच अस्तित्वात असतात. म्हणजे बघा ना की पित्याच्या म्हणण्यावरून वनवास साठी तयार झालेले श्रीराम, त्यांच्यासाठी सावलीसारखी जाणारी सीतामाई, आणि लक्ष्मण सारखा भाऊ, त्याच्याच विरुद्ध बाजूने जर आपण बघितलं तर पुत्राच्या प्रेमापोटी त्याला राज मिळावं म्हणून लढणारी कैकई, आणि त्याच्या विरुद्ध जर अजून दुसरी गोष्ट बघितली तर भावाच्या विरुद्ध भाऊ उभा राहतो, आणि जे चांगल्या वाईट गोष्टीसाठी नेहमी लढायला तयार राहते ते म्हणजे श्रीकृष्ण. सुईच्या टोकावरही मावेल एवढं राज्य मी पांडवांना देणार नाही असे म्हणणारे दुर्योधन. ह्याशा प्रत्येक सकारात्मक, नकारात्मक, चांगले आणि वाईट ह्या गोष्टी प्रत्येक काळात आपल्याला अनुभवायला मिळतात. पण मग आपण ज्या ठिकाणी आहे, आपण आताच्या सध्या ज्या जगात जगतोय, आपण कुठल्या बाजूने आहे, तर हे मला वाटते ओळखणं फार गरजेचं आहे. पण मग या पुस्तकांनी ते तुला शिकवलं असं तू म्हणतोस? हो. बाकीही काही पुस्तकं आहेत? हो, की अजूनही खूप सारी पुस्तकं आहे, पण ते मी माझ्या क्षेत्राशी संबंधितच वाचलेले आहेत. पण हे असं एक पुस्तक झालं ज्याच्यावर मला असं विचार करायला भाग पाडलाय, आणि मी आत्मसात करण्याचा प्रयत्न केले त्याच्यातल्या गोष्टी. क्या बात आहे. मला एक सांग की सिन्स बेसिकली यू आर इनटू द बिझनेस सेक्टर, तुझा बीट आहे, तर त्याच्यावर एकंदर मराठीत उद्योजकतेवर कमीच लिहिलं जातं का रे, असं तुला वाटतं का? इंग्लिशमध्ये तर खूप आहे. हो हो, मराठीत कमी लिहिलं जातं. अगदी बरोबर सर, मराठीमध्ये खूप कमी वाचायला मिळतात. इंग्लिशमध्ये काही वेळेस असं होते की आपल्याला अर्थ, आता फील्डच अर्थ आहे, पण अर्थ लागायला पण वेळ लागतो, पण तरीही आहे, कमी आहे. बंगाली लैंग्वेज में भी यही हालत है क्या? मतलब द राइटिंग ऑन द इकोनॉमिक्स, फिनांस इज relatively lesser quantity? Relatively lesser, yes. Most of the work is in English. Okay. Because तो मतलब ये रीजनल लैंग्वेजेस का ही थोड़ा चक्कर लग रहा है मुझे. So regional languages लेके आने चाहिए ये पूरे सब्जेक्ट्स को, otherwise how the readership will grow for the regional languages unless and until you bring all the subjects into the regional language. अच्छा, talking of that, who is your most favorite Bengali author? My most favorite Bengali author, I really liked reading, Abanindranath Tagore is not, it's Rabindranath Tagore's brother's son. So he had a beautiful book called Raj Kahini. It's a whole the story of the Rajputs. So he's written it beautifully, and it's one of my favorite books in Bengali. When I was younger, my mother used to read it to me, and then I read it when I grew up. And the way I looked at the whole world of history and Rajputs, it was written extremely well, and it is it paints a beautiful translated picture. into English?
It should get, na? I don't think so. It should. Bengali is a beautiful language, and Bengali people are known to be very good readers. So, which is your most favorite author now from English, or which books do you like from English? Yes. If I was asked this question 2 years ago, I would have said Palace of Illusions, because it's has stayed with me for a very long time. It still does. It has a very special place in my heart. And She's a beautiful author. Chitra Banerjee. Chitra Banerjee, Yes. Deva Karuni is Yes. beautiful author. She's painted that world of Mahabharata in such a beautiful way and in a different perspective. I still don't forget this one portion when she mentions how Draupadi in her free time used to write poetry. Okay. And I think that's a beautiful thing, and that has never been highlighted in any of the editions of Mahabharata, and how she views Draupadi as a woman. That is, I think, stayed with me for a very long time. And last year I read Jhumpa Lahiri's The Lowland, and that again changed my perspective all over, and it gave me a very new way to view the world and the relations around us, the politics around us, how we function in families, how we function in in our world altogether. So I think that's a very unique, it's a very sad book again, but it ends in a very sad note, but I think I enjoyed reading it completely. But probably, you know what happens, that a great author like Jhumpa manages to offer you a kind of tranquility even after the ending is sad, because the tranquility comes out of the notion that some maturity has been now imbibed inside you after finishing of that novel. I think the same thing happened with me when I first finished reading her Namesake. Namesake is such a beautiful novel, but I have yet to read Lowland. I read it halfway and somehow I lost track of it, which should not have been done. I'll complete that. Lowland seems to be a very good novel. I have not yet completed. So you like both Bengali writers, huh? Yes. Very regional predilection, I must say. Thank you so much. Yes. सो आता रोहितकडे मी आता वळणार आहे. रोहित, तू आता आधी मला पटकन एक सांग, कारण मला हे इंटरेस्टिंग वाटतंय की तू आता मध्ये काहीतरी मला म्हणाला होतास की तू काहीतरी पुस्तकं शोधतोयस आणि बिडी कामगारांविषयीची शोधतोस. मला खूप युनिक वाटलं, मला पटकन माहित नव्हती कुठली समाजशास्त्रीय लेखनाचं मी शोधलं पण मला दिसली नाही. मी तू का शोधतोय सांग. मी सोलापूर जिल्ह्यामधला रहिवासी असल्याने सोलापूर जिल्ह्यामध्ये विडी व्यवसाय करणारी असंघटित लोक प्रचंड प्रमाणात आहेत. त्यांच्या कारण तो वंचित घटक असल्यामुळे मी ज्या ज्यावेळी त्या वस्त्यांमध्ये जातो, अनेक समस्या मला त्या लोकांसंदर्भात दिसून आल्या, जाणून आल्या. त्यांच्याविषयी मला थोडं काम करायचं होतं, म्हणून मी थोडं पुस्तकं रिसर्च करत होतो. त्याबाबत सरांशी सुद्धा मी चर्चा केली. चंद्रकांत चव्हाण नावाचं गिरण गावाचं एक पुस्तक आहे. ते पुस्तक ज्यावेळी वाचलं, कारण विडी कामगार अत्यंत परिस्थितीने गरीब असलेला हा घटक आहे. आता सध्या जर पाहिलं, विडी बनवत असताना 1000 विड्या वळल्यावर त्यांना 200 रुपये मिळतात. बापरे. आणि 200 रुपयावर घर चालवणं सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप कठीण आहे. आणि त्या पैशांमध्ये मुलांना शिक्षण देणं, दवाखान्याचा खर्च, अशा अनेक समस्या त्या महिलांच्या बाबतीत आहे. आणि त्यांची घरची परिस्थिती सुद्धा अत्यंत बिकट परिस्थितीची आहे. पण मग तुला तसं एखादं मराठीत किंवा इंग्लिशमध्ये बीडी कामगारांचं फोकस करणारं एकच एक पुस्तक मिळालं का नाही मिळालं? इंग्लिशमध्ये नाही मिळालं, पण मराठीमध्ये चंद्रकांत चव्हाण जे तू सांगितलं मिळालं, पुस्तक मिळालं. पण तू आता अभ्यास करतो. मी अशी आशा करतो रोहित की तू याच्यावर एक पुस्तक लिही आणि त्याला शीर्षक मी आता सांगतो, बीडी जलाइले. बघ, ऑथरनी तुला चांगलं दिलंय आता शीर्षक. सो कारण त्याला तो गाण्याचा संदर्भ आहे. सो आपण बीडी जलाइले तो एसोसिएशन क्या आता है अपने मन में, वो डांस करने वाली है, लड़की है, एवरीथिंग यू नो, एंड इट इज अबाउट रिलैक्सेशन. बट उसके पीछे जो दर्द है तो वो भी हाईलाइट आप करोगे, तो वो जलाना है ना उसमें, तो बीडी जलाइले. दैट्स माय शीर्षक. आता मला सांग, तुला दुसरी अजून पुस्तकं वाचतोस का मुळात? तू पत्रकारितेला जेव्हा इथे आलास, पुण्यात आलास, आणि पुणे काय आपण अगदी जसं लोक म्हणतात, मला काही फार वाटत नाही, आपण लोक अगदी संस्कृतीचं माहेरघर वगैरे म्हणतात, आणि इथे खूप पुस्तकांचे कार्यक्रम मात्र चालू असतात. तर तुला असं फरक जाणवला का काही आल्यावर, की इथे खूप जास्त पुस्तकांचं वातावरण आहे, साहित्याचं वातावरण आहे, आणि सोलापूरला तसं नाहीये? हो, खूप जाणवलं सर. कारण सोलापूरमध्ये तसं पाहिलं तर प्रत्येक तालुक्यामध्ये पुस्तकांची दुकान असायला हवी, परंतु आमच्या तालुक्यामध्ये एकही पुस्तकाचं दुकान मला दुकानच नाही, पाहायला मिळालं नाही. काही जरी आणावं म्हटलं की सोलापूरला आम्हाला जावं लागेल, कारण 40 किलोमीटर ओलांडून पुस्तक आणायचं हे सध्या परवडत नाही, कोणालाही परवडणार नाही.
पण पुण्याला ज्यावेळी आलो मला दलित साहित्यांची खूप मोठी आवड आहे वाचण्याची. त्यामध्ये त्याचबरोबर अब्दुल कलामांचं एक टर्निंग पॉइंट नावाचं एक पुस्तक आहे, खूप जबर पुस्तक आहे. म्हणजे विकासाचं राजकारण कसं केलं पाहिजे त्यामध्ये अब्दुल कलामांनी अत्यंत व्यवस्थित त्यामध्ये मांडलेलं आहे. आणि टर्निंग पॉइंट सगळ्यांनी लक्षात ठेवा. आपल्याला त्यांचं विंग्स ऑफ फायर माहिती असतं, पण टर्निंग पॉइंट वाचलं होतंस तू, ऐकलं होतंस? मी नव्हतं ऐकलं. आपने सुना था कभी टर्निंग पॉइंट? नहीं ना, दिस इज न्यू टू मी. खूप जबर पुस्तक आहे सर. राजकारण करत असताना कशा प्रकारे विकासाचं राजकारण केलं पाहिजे, 5 वर्षामध्ये आपण काय काय विकास करणार आहोत, अत्यंत राजकारण करणाऱ्या लोकांनी हे पुस्तक जरूर वाचावं. आणि राजकारणात भावी येणाऱ्या मुलांनी सुद्धा हे पुस्तक वाचलं तर खूप बरं होऊ शकते याच्या पुढच्या भागात. पण तोवर आधी मला थँक्यू म्हणू दे रोहितला आणि कृतिका आणि वैभव. एक जाता तर छोटी रोहित, फक्त तुला आठवण सांगतो, मी अब्दुल कलामांचं जे इस्रोचं त्रिवेंद्रमची केबिन आहे तिथे गेलेलो. तिथे माझी व्हिजिट होती आणि तिथे त्यांनी मला आधी फॉर्मल सगळी व्हिजिट करून नेलं आणि आम्ही बाहेर आलो. साधी खोली, एसी देखील नाही. त्रिवेंद्रमला एसी नाही म्हणजे मी विचारलं एसी नव्हता का? नाही एसी. आणि साधं टेबल होतं. आणि नंतर काय झालं, मला थोडंसं असं वाटलं की पुन्हा आपण आत जावं, म्हणून मी आत एकटा गेलो 2 मिनिटं. आणि देन आय इमॅजिन की दिस वॉज द साइट where sir must have been working hard for the whole day. This was the site where he used to practice after the session, after his office hours. He used to sit in that cabin and play, practice for the Rudra Veena which he used to play. उसके बाद में वो वहाँ कुरान भी पढ़ते थे और गीता भी पढ़ते थे और प्रेयर्स करते थे और फिर वो घर जाते थे. सो मुझे एकदम ऐसे लगा, मेरे आँख में पानी आ गया, बिकॉज आई फेल्ट कि ये जो हार्ड लाइफ है, तो उस टाइम पे तो किसी ने उसको बोला नहीं होगा ना बंदे को कि बंदा तू अभी प्रेसिडेंट होने वाला है इंडिया का. दैट्स नाउ हाउ इट हैपेंस. द थिंग इज यू टॉयल फॉर ऑल द डेज एंड देन इव्हेंच्युअली वो द डेस्टिनी फेवर्स यू. सो मला ते जाता आता तुला शेअर करायला आवडलं. बोलूया पुढच्या टप्प्यावर. व्हॉट इज युअर आयडिया ऑफ फेवरेट बुक अँड विच इज युअर फेवरेट बुक? My idea of favorite book is which gives me motivation and things to do betterly. And my favorite book is like Winning and Thinking Like Kohli and Succeeding Like Virat. Oh my God! Because now I have to tell you guys that this person, he runs a very brilliant podcast on sports, I suppose. What's the name of your podcast? My podcast name is Wheels of Will. It is about our para athletes in our Pune city. Great. Please do listen. Please do join. Subscribe. It's available on Spotify and Apple Podcast. Yeah. Get back to the book, bro. Yes. Let me ask you that. So I assume that your favorite book would be something related to the sports, if I'm not wrong. Yes, of course. What's the name of that? The name of the book is Winning and Thinking Like Virat and Succeeding Like Kohli. That's the name of the book? Yeah. Okay, I was thinking you were quoting. No, it's the name of the book. Okay, that's a name. Who has written it? Abhijit Bhattacharya. Okay, and what exactly is it about? The book is the struggles Virat has faced in his life, like in 2008 when his dad passed away. He went to the last rites and then next day he went to the match. So we can relate it through our life. Whatever the difficulties we face in our life, we should never give up. Okay, it's our duty, we should fulfill it. And also the commitment, the dedication he has for the sport, same we should have the same dedication and commitment for our field which we work. You may be a singer, you may be an actor, you may be a musician, so whichever field you are working, you should have that commitment and dedication like Virat has. Yeah, I think there is a huge literature which is based around the sports actually, and many people miss it out. And there are many beautiful autobiographies of the sports people actually. We can and we should read those, as Umang says that, and very rightly says, that these are the kind of books which will inspire us, which will motivate us. So now I am going to shift my focus to Advait. Advait also incidentally runs podcast on Spotify as him, and since he is related with the acting and theatre, he is basically he will be running Spotify podcast on the acting, I suppose. Yes, sir. What exactly is the nature of your podcast? So my podcast name is Abhinay Takneek Aur Tareeke. It's a Hindi podcast. Hindi mein hai wo. Yes, right. sir, on Spotify. Right. It explores various acting techniques because when we approach a particular character or a story, we need to use certain kinds of techniques. And so your favorite book is all about acting or actors? कौन सा है? Surprisingly, about acting, I have read one book on Dilip Kumar. I don't remember it. It's his autobiography. And related to it, a lot of non-fiction is my favorite.
My genre Okay. is non-fiction. So which is the book which you like, or the books which you like amongst non-fiction category? Among non-fiction, my favorite book is The Power of Your Subconscious Mind by Dr. Joseph Murphy. Book has inspired me, and I have read it around 3 times past 1 year. So it was suggested by my aunt, and I'm still reading it, and Great. I'll make sure that I'll read it till the end. Yeah. Okay, there is a question of both of you. The final question for you, Umang, and you, Advait. That what is the best thing about reading? I mean, आप जब पढ़ लेते हो, what exactly is the moment which makes you happy? Yes. Anyone? When I read any book, I actually imagine the scenario, what is going on in the book. I relate it, how I can do it better. Very nice. It's Yes, basically imagine- relational. Imagine It's what is there in the yeah. book, it's there in real life also. I relate it in that way. And the moment you relate with any peculiar character or any peculiar thought from the non-fiction, you start liking that book. That is the key to get immersed into the vortex of books, basically. And what about you, Advait? One book that inspires me, and it deals with real life incidents, like in Okay. The Power of a Subconscious Mind. One lady around 70, she was losing her memory, Okay. and by using suggestive positive suggestions or self talk, she regained her memory, and that was really helpful for her. And I'm thinking to apply it in my real life to achieve my goals and Wow. make me as a better person. Thank you, Umang, and thanks, Advait. Thank you, sir. मी वर्गात आलो आहेत जिथे मला वाटतं जे जे रानडे इन्स्टिट्यूटमध्ये मुलं शिकली आहेत त्यांना हा आठवत असेल. सेकंड इयरचा वर्ग आहे, जो छोटा वर्ग आहे, आणि या क्लासरूमची व्हाईब खूप भारी आहे. मी इथे या मुलांना व्हिजिटिंग म्हणून येत होतो आणि त्यांना एकंदर सांस्कृतिक परीघ जो लागतो पत्रकारितेतला त्याच्याविषयी समजावत होतो. त्यामुळे माझ्याही या वर्गात छान आठवणी आहेत मागच्या टर्मच्या. आणि या सगळ्या मुलांबरोबर एकदा आपण बॉलिवूड डान्स भी किया था, बॉलीवुड डे किया था, बिकॉज आई वॉज ट्राइंग टू एक्सप्लेन टू देम हाउ बॉलीवुड इज इन्फ्लुएन्शियल इन द होल रिलेशनशिप विथ द जर्नलिझम, ऑल्सो कल्चरल जर्नलिझम. तर ते या आता आम्ही वर्गात बसलो. आता माझा शेवटचा प्रश्न आहे या सगळ्यांना, आणि सगळे बोलतील, मी आता बोलणार नाहीये, की आर बुक्स इंडीड नीडेड? ओके, nowadays, do you really feel that book reading is the mandatory habit nowadays in the digital era, or is reading only now can be confined to the concept of book, या और भी उसके formats आ गए? ये बोलना है. So we'll start with Umang now. So I think as we live in the digital era, the concept of reading has changed. It is not only books. There are e-books, there are Kindles, there are social media things. So see, I have a book with me and even a cell phone with me. So in this, I have a space called digital space where a number of books can come in it. So the effect of this phone is like I can download many books, I can read it at one ease. But when it comes to traditional books, there is the issue of storage. You need to carry it always with you. But you always have your phone with you. Whenever you want, you can read the books. But I think on the other hand, the experience that traditional books give you, the kind of narrative that builds and the storytelling technique that digital books can't give you. But now you need to balance both the things. So I think you can go with reading your books also, and when you are traveling somewhere outside, when you don't have your book, you can read ebooks, Kindle. So I agree with you that basically ebooks and Kindle has redefined the packaging of the book. तो आप एक छोटे केस में 10,000 बुक्स आपकी रह सकती है अभी, rather than that. बट मैं जो और एक पूछ रहा था अभी, आई वुड लाइक टू आस्क कृतिका अबाउट दैट आर बुक्स नीडेड इन द फर्स्ट प्लेस? आप बोलो. Yes, I think not books only, but I think reading is very important at every stage, at every point of life, because it gives us a perspective of the world, and it gives us an idea about how to view the world in different ways. Because when we interact with people around us, we have a very specific outlook, and it's sometimes it's biased, sometimes it's very narrow, but books help us broaden that perspective and see the world
as a overall how it is, because we cannot reach every part of the world, right? And books let us go in every part of the world, allow us to know the people, know the cultures, know the different kind of histories. And I think it's very important because that helps us make judgments for ourselves very nicely, and it helps us be in our real world and create our world in a very different way. That's So amazing. I think that is always helpful. It's not only books, like only paperbacks or hardcover books that we should read, but I think there are articles on the internet, there are blogs, there are many forms of writing that exist in the digital era now, and I think all of it is important to read. I know we cannot go through everything that is there on the planet. I wish I could, but it's not possible. But as much as we can, I think it's always essential and gives us a very new way of viewing the world. ग्रेट आंसर. अभी ये सबमिशन नहीं था, नहीं तो मैं आपको A+ दे देता. अच्छा वैभव. वाचणं खूप महत्वाचं आहे. नेहमीच ऐकत आलोय आणि अनुभवातून पण जाणवलंय. पण पुस्तकच वाचणं का महत्वाचं आहे? आपण सध्या जे सोशल मीडियाच्या जगात वावरतोय ना, आपल्याला सगळ्या गोष्टी आयत्या मिळत आहे. व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये, ऑडिओ तरी ठीक आहे, पण व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीने आपलं माइंड ब्लॉक करून टाकलंय. आपल्याला काही एक्स्ट्रा विचार करण्याची गरज आता पडत नाहीये. आणि अशामध्ये मला वाटतं की पुस्तक वाचणं तुम्हाला तुमच्या माइंडला शार्पनिंग देण्याचं काम करू शकते. वाह. तुम्हाला इमॅजिनेशन करण्याची पॉवर देऊ शकते. म्हणजे तुम्ही जस्ट एक व्हिडिओ बघा आणि बंद करून द्या आणि एक पुस्तक घ्या आणि ते वाचायला सुरू करा. तुम्ही वाचलेला प्रत्येक गोष्ट तुमच्या इमॅजिनेशनला चालना देण्याचं काम करतो. आपण लहानपणापासून गोष्टी ऐकत आलेलो आहे. राजा राणीची गोष्ट ऐकतो आपण. आपल्याला सांगणारा व्यक्ती काय सांगतोय ते जरी आपल्याला डायरेक्टली कळत नसेल, पण तो काय सांगतोय हे आपल्या इमॅजिनेशन मधून आपण त्याला आपण इमॅजिन करू शकतो की अशा प्रकारे असू शकते. त्यामुळे वाचणं फार महत्वाचं आहे. आता तुम्ही पुस्तक वाचा, PDF फॉर्मॅटमध्ये असलेल्या गोष्टी वाचा किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या गोष्टी वाचा, पण वाचा. आणि पुस्तकामध्ये जर तुम्हाला डिस्टर्ब व्हायचं नसेल, तुम्हाला काही म्हणजे डिस्टर्बन्स नकोय, पुस्तक वाचा. तुम्हाला पुस्तक कॅरी करायला प्रॉब्लेम होत असेल, मग PDF फॉर्मॅटमध्ये असलेल्या गोष्टी वाचा. आणि तुम्हाला अप टू डेट राहायचं असेल तर मग ऑब्विसली जे वेबसाईट वगैरे आहेत या सगळ्या गोष्टी तुम्ही वाचल्या पाहिजे, पण वाचा. आणि आपण इथे ज्या कॉलेजमध्ये होत त्यामुळे आपण सगळ्या वाचकांना सांगायला पाहिजे की वर्तमानपत्र वाचा. एव्हरीवन. मग अगदी अगदी अगदी. इथे आता प्रोफेसर साहेबांनी उल्लेख केलाय, त्यामुळे सगळ्यात आधी मला विशेष धन्यवाद मानायचे. योगेश बोराटे सर आहेत. आज आता सगळं इलेक्शन ड्युटी वगैरेचं वातावरण आहे, त्यामुळे सर आमच्यात सामील होऊ शकले नाहीत. आणि डिपार्टमेंटचे जे HOD आहेत संजय तांबट सर आहेत, दोघांशी हा एपिसोड करण्याच्या आधी माझी दीर्घ चर्चा झाली होती. दोघांनी मला नुसती परवानगी नाही तर योगेश सरांनी सांगितलं की 100% करा. मी म्हटलं बाहेर कुठेतरी करतो, ते म्हणाले नाही आपल्या संस्थेत करा. आणि इतके हे विद्यार्थी तुम्ही आत्ता अख्खा एपिसोड बघताय किती शार्प आहेत, तर त्याचं श्रेय त्यांच्या शिक्षकांचं आहे. त्यामुळे योगेश सरांचं, संजय सरांचं आणि बाकी सगळ्या टीमचा आधी खूप मनापासून मी पहिल्यांदा आभार मानतो. आणि मला खूप चांगलं वाटतं की बुक ब्रोचा 75वा भाग अशा याच्यात होतोय. ते तुमच्यामुळे सर, दोघांमुळे हा योग खरं तर आला असं म्हणायला लागेल. आता कोण पुढचं सांगेल? तिसरं रोहित, अद्वैत, कोण सांगताय? माणसाला घडवण्याचं काम हे पुस्तक करत असतं. त्याचबरोबर माणसाच्या जीवनामध्ये काहीतरी पुढं आपल्याला करायचं असेल, काही गोष्टी टाळायच्या असतील, काही गोष्टी प्रयत्न करायचा असेल, तर त्या पुस्तकाच्या बाबतीत, पुस्तकाच्या दृष्टिकोनातून आपल्याला शिकायला मिळतं. जो वाचेल तो टिकेल आत्ताच्या काळामध्ये, म्हणून पुस्तक वाचलं पाहिजे असं मला वाटतं. Sir, for me, reading books are really very important. Like my friends have mentioned already, it opens your horizons. And for me, the reading, the traditional reading, has been going on since thousands of years. And great saints and people like Dr. B.R. Ambedkar, Swami Vivekananda, and even other greats, even poets like William Shakespeare or even Kalidas, they have been reading their contemporary writings or many other books or literature that has made them. And for me, even books are comfortable for me personally, if you ask me, because if I download Kindle or reading through digital apps,
then after a point I get exhausted, my eyes get exhausted. But if I read books, it's a comfort for me. I don't get exhausted. So personally, that is my opinion. Kindle is still little less kind of annoyance for the eyes, because Kindle has got a special technology. But all the other, I mean, if you are reading from the phone directly, then it's not good for the health in the long term. So yes, hard print is here to stay. I agree with you. आता मेघा आणि सायली. पुस्तक वाचणं महत्त्वाचंच आहे सर. पुस्तक वाचल्यामुळे माणसाचा व्यासंग वाढतो, माणसाचा मेंदू प्रोडक्टिव्ह होतो. हे खूप गरजेचं आहे. हे माझ्या स्वतःच्या उदाहरणापासून सांगतो. मी रूरल बॅकग्राऊंडला बिलॉंग करतो. 12वीपर्यंत डिप्लोमा इंजिनिअरिंगपर्यंत मी गावात शेती वगैरे करत काहीतरी करायचो. माझ्याकडे इलेक्ट्रॉनिक गॅजेट कधीच नव्हतं आणि मला ते अप्रूव्ह वाटायचं. मग मी नंतर एका कंपनीत काम करून पुस्तक मोबाईल वगैरे घेतला. पण त्याआधी मी वर्तमानपत्र खूप वाचलेत. लोकसत्ता, सकाळ, सप्तरंग, लोकरंग ह्या पुरवण्या वाचायचो. त्यामधून माझी पर्सनॅलिटी बिल्ड होत गेली. माझे आजूबाजूचे माझे जे मित्र आहेत ते कुठलं तर धंदा पाणी, शेती वगैरे, म्हैस असं काहीतरी धंदा टाकायचे बसायचे. पण मी त्यांच्यापासून एकदम वेगळा पडलो आणि जगाशी कनेक्ट माझा झाला. नंतर मी पुस्तकं वाचायला लागलो. जसा बाहेर पडलो तसं गावात ग्रंथालय वगैरे काही नव्हतं. पण पुस्तकांचा सुद्धा फार मोठा प्रभाव माझ्या पर्सनॅलिटी बिल्ड होण्यामध्ये पडला. आणि डिजिटल माध्यमाचा पडला असं नाही आहे. डिजिटल माध्यम सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. यूट्यूबनं मला तेवढंच एनरिच केलं किंवा इतर माध्यमांनी सुद्धा तेवढंच माझ्या पर्सनॅलिटीमध्ये भर टाकली आहे. पण पुस्तकं वाचताना आपल्याला कुठल्याही पद्धतीचं डिस्ट्रॅक्शन राहत नाही. आणि मला असं वाटतं की साहित्य पूर्णतः अजूनही डिजिटलवर आलेलं नाही आहे. पूर्ण साहित्य चांगल्या ताकदीनं आपल्याला जर वाचायचं असेल तर ते पुस्तकाच्या रूपात आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मिळेल. पूर्णतः डिजिटलवर आलं आहे असं नाही आहे. त्यामुळे पुस्तक वाचणं हे महत्त्वाचं आहे आणि प्रत्येकाचं व्यक्तिमत्व त्याच्यातून बिल्ड होऊ शकतं. वाह, खूप मस्त. मेघा. Before I come to books, I say पढ़ना, reading is very important. और सिर्फ किताब नहीं, इंसान हो. I think so that's when we start reading, जब हमारे पास curiosity हो. And coming to books, उससे पहले availability of books. I am a person जिसको बचपन से काफ़ी किताबें मिली है. शैतानी किया तो बुक्स मिलती थी कि ये पनिशमेंट है. कुछ अच्छा किया भी तो बुक्स मिलती थी. तो आई वॉज ऑलवेज बॉम्बार्डेड विद बुक्स. बट माई फादर ऑलवेज टोल्ड मी कि सबके नसीब में किताब नहीं होती. सो बिफोर I understood books, I understood the importance of books. आज के टाइम पे इतना कुछ अवेलेबल हो गया है ना कि अब अवेलेबिलिटी है तो लोग पढ़ नहीं रहे. पहले अवेलेबल नहीं था. Nowadays everybody, I think so, they are, even if not literate, they know how to read the messages coming in their phone. Somewhere बहुत masses की तरफ से हम पढ़ना सीख रहे हैं. So we should be inclined to the books, क्योंकि जिंदगी को समझने के लिए ना, जिंदगी में क्या बीता है, क्या हो रहा है, क्या हो सकता है, ये किताबें ही सिखा सकती हैं. सो किताबें बहुत इंपॉर्टेंट है और मेरे लिए तो बहुत बहुत क्लोज है. आई थिंक बुक इज़ माई वर्ल्ड, जिसमें कोई नहीं आ सकता. इट्स जस्ट मी एंड द एंटायर यूनिवर्स इन द बुक. सो बुक पढ़ना चाहिए सबको. यू विल फाइंड अ बेटर वर्जन ऑफ योर सेल्फ. ये मैं पक्के से बोलती हूँ. सो इट्स व्हेरी इंपॉर्टंट टू रीड बुक्स. क्या बात आहे. आज खरंच असं मला वाटतंय की का ही सबमिशन नाही, मी सगळ्यांना A+ खरंच सगळ्यांना देऊन टाकले असतात फ्रॉम स्टार्ट टू एंड. आणि पण ठीक आहे, पण बाहेरच्या जगात माझा आहे तेवढा वट, त्यामुळे तुम्हाला जिथे करायचंय रिकमेंड तिथे मी नीट करीन, असं मी त्यातल्या त्यात माझ्या पद्धतीने सांगू शकेन. बुकब्रोचा 75वा भाग आता हा समाप्त होतोय. आपले आता जवळजवळ 3600 काहीतरी 52 वगैरे सबस्क्रायबर्स झालेत. आणि नंबर ऑफ सब्सक्राइबर इज नॉट इम्पॉर्टेंट फॉर मी, बिकॉज जो सॉफ्ट पॉवर बुकब्रो पे बहुत ज़्यादा है. जो पढ़ने वाले लोग हैं वो इतना ध्यान से ये एपिसोड 5-5 बार देखते हैं. सो in my channel analytics, let me tell you, it's not about always the number of the views, it's also about the retention span. तो अगर आज का एपिसोड हमारा लेंदी हो गया, मैंने सोचा था 20 मिनट का ये बढ़ने वाला है, बट आई एम श्योर दैट पीपल आर गोइंग टू वॉच द एंटायर एपिसोड और फिर वो वहाँ दोबारा भी देखते हैं, बिकॉज आई हैव दैट एनालिटिक्स कि जब मैं 20 मिनट्स का वीडियो करता हूँ तो 19 मिनट्स ऑडियो रिटेंशन रहता है, विच इज लाइक अ वेरी बिग स्पैन फॉर यूट्यूब. एंड दैट्स वाय वो वॉच आवर्स मेरे ज्यादा है रॅदर दॅन द नंबर ऑफ द व्ह्यूज. सो हे का होतंय, कारण यांच्यासारखी सगळी चांगली तरुण पिढी आज माझ्याबरोबर आली. जेव्हा तुम्ही कधी पुढे नावं ठेवाल की तरुण मुलं वाचत नाहीत काय नाही, तेव्हा हा बुकब्रोचा 75वा भाग बघा. आणि तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल हे म्हणताना, तर विशेषतः करा. आपला चॅनल आशूज ट्यून्स हा चॅनल आहे आणि बुकब्रो हे प्लेलिस्ट आहे. इंग्लिश एपिसोडची एक आहे, मराठी एपिसोडची एक आहे. आणि मी नेहमी म्हणतो तसं की एका भाषेवर प्रेम करणारा माणूस दुसऱ्या भाषेचा दुस्वास करू शकत नाही. जो बंदा एक
भाषा पे जो प्यार करता है वो दूसरे भाषा की तरफ नफरत से देख ही नहीं सकता. he'll have to love like languages in totality. So the thing is आपण सगळ्या भाषांमधलं बोलणार आहोत, वाचणार आहोत आणि तुम्ही सोबत आहात आणि हा प्रवास मस्त आता 100व्या काय म्हणू 4थं चरण आता आपलं बुकब्रोचं चालू होईल, 4था सीझन चालू होईल. 76व्या भागापासून खूप इंटरेस्टिंग आहे. त्यात लाईव्ह इव्हेंट्स काही करायचं असं डोक्यात आहे. तुमच्या शहरात मी अवश्य येईन. तुम्हाला काही साधायचं असेल याबाबत मला संपर्क तर करा. आणि आज पुरतं थांबतो. पुन्हा एकदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं जे हे डिपार्टमेंट ऑफ जर्नलिझम अँड कम्युनिकेशन आहे त्याचे मी फॉर्मली आभार मानतो. या सगळ्या माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांवर माझं प्रेम आहे आणि प्रेम आहे त्यांना माहिती येते. तर त्यांना मनापासून थँक्यू म्हणतो. थँक्यू सो मच आणि बाय बाय बाय.